नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्कल या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये क्वेश्चन नंबर 4. याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये प्रीवियस पिरियड मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये दोन क्वेश्चन्स आपण पाहिलेले होते आणि त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं, एक थेरम पाहिला होता. थेरम कोणता होता आपला? राईट, टचिंग सर्कल थेरम. टचिंग सर्कल थेरमचं फक्त मीनिंग काय सांगितलं होतं मी तुम्हाला, त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की टचिंग पॉइंट अँड सेंटर पॉइंट्स आर कोलिनियर्स. ओके, देन आता आपण ऍक्च्युअल क्वेश्चन नंबर 4 ला स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 4 आहे आपला. इन द फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स P and Q touch each other at R. Line passing through R meets the circle at A and B respectively. Prove that. आपल्याला प्रूफ काय करायचंय? Segment AP is a parallel segment PQ. Triangle APR similar triangle RQB. And third, find angle RQB if angle of PAR is equal to 35 degree. हे सगळं क्वेश्चन फाइंड आउट करायचं आपल्याला या दिलेल्या फिगर वरून. ठीक आहे. आता सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला त्यांनी काय सांगितले, प्रूव्ह दॅट म्हटल्यानंतर आपण प्रूफ करूया. याच्यामध्ये जनरली आपल्याला एक्झाम्पल मध्ये फारसं एक्सप्लेनेशन काही दिलेलं नाही, परंतु तरी सुद्धा आपण काय करूया आता इथं प्रूफ. then प्रूफ करत असताना फर्स्ट क्वेश्चन आपल्याला प्रूफ करायचा आहे. तो क्वेश्चन आहे आपला सेगमेंट AP इज अ पॅरलल सेगमेंट BQ. ह्या ज्या दोन सेगमेंट आहेत ते आपल्याला पॅरलल आहे प्रूफ करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया की इन अ ट्रायंगल, विच ट्रायंगल इन सेंटर ऑफ सर्कल P मध्ये आपल्याला एक ट्रायंगल तयार झालेला दिसतो आणि हा ट्रायंगल आहे आपला APR. सो इन अ ट्रायंगल APR या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतंय, AP and PR रेडियस ऑफ द सेम सर्कल आहे का? आहे. रेडियस P हा त्याचा सेंटर आहे आणि सेंटर आणि सर्कल वरचा कोणताही पॉइंट ही जोडणारी जी सेगमेंट असते त्याला आपण रेडियस म्हणतो. हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. सो त्यानुसार आपण काय सांगू शकतो, सो AP इज इक्वल टू राईट, AP इज इक्वल टू PR कशावरून? राईट, रेडियस सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या रेडियस आहे त्याच्यामुळे त्या इक्वल असतील, कॉन्ग्रुएंट असतील. ऍज इट इज सेकंड आता याच्यामध्ये पहा AP चा अपोजिट अँगल्स आहे अँगल R आणि PR चा अपोजिट अँगल आहे अँगल A. हे दोन्ही अँगल्स आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो. सो मी इथं काय लिहू शकते, सो AP चा अपोजिट अँगल PRA इज इक्वल टू सेकंड PR चा अपोजिट अँगल PAR इज इक्वल रिजन आयसोस्केलेन ट्रायंगल म्हणा किंवा अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड म्हणला तरी चालेल. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. याला आपण काय म्हणूयात, इज इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करूया. ठीक आहे. देन सेकंड, नाउ सेकंड ट्रायंगल इथं आपल्याला दिसतोय सेंटर ऑफ सर्कल Q. याच्यामध्ये सेकंड ट्रायंगल आहे आपला RQB. सो याच्यामध्ये आपण काय करूया, इन अ ट्रायंगल सेकंड RQB याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते, IQ इज इक्वल टू BQ. ह्या सुद्धा काय आहेत, रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या ह्या दोन्हीही रेडियस आहे. ओके, मग याच्यामध्ये सुद्धा आपण काय सांगू शकतो, सो RQ अपोजिट अँगल P आणि BQ अपोजिट अँगल R. दोन्ही अँगल्स कशा असतील, कॉन्ग्रुएंट असतील. सो मग इथे काय लिहू शकते मी, RQ चा अपोजिट अँगल असेल आपला RBQ इज इक्वल टू अँगल ऑफ, आता याच्यामध्ये BQ चा अपोजिट अँगल R. सो QRB इज इक्वल टू रिझन, दोन्ही अँगल्स इक्वल घेते. रिझन काय असेल, अँगल्स अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स इज इक्वेशन सेकंड. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. देन इक्वेशन फर्स्ट सेकंड. चला नाव सिमिलरली वी कॅन शो दॅट. आपण त्याच पद्धतीने आणखी काय दाखवू शकतो, तिथे जर तुम्ही फिगर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, अँगल R. दॅट मीन्स अँगल ऑफ ARP आणि अँगल ऑफ QRP दोन्ही वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सो दॅट मीन्स अँगल ऑफ ARP
इज इक्वल टू अँगल ऑफ, आपण कोणता अँगल लिहू शकतो, क्यू आर बी इज ऑल्सो इक्वल, इज रिझन असेल वर्टिकली अपोजिट अँगल, is vertically opposite angle, that is equation third. Then from equation first, second and third. Then equation first, two angles equal, second is two angles are equal, and third is two angles are equal. That means हा angle congruent आहे, हा आणि हा congruent आहे, आणि third मध्ये हे दोन्ही congruent आहेत. That means हे दोन्ही सुद्धा congruent असतील. Then equation first, second and थर्ड. ओके, या तिन्हीचं ऑब्झर्वेशन कर, आपल्याला काय मिळेल याच्यामध्ये, सो अँगल ए अँड अँगल बी आर कॉन्ग्रुएंट अँगल्स. सो फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड इक्वेशन नंबर थर्ड, या तिन्ही इक्वेशन वरून आपण काय लिहू शकतो, सो अँगल ऑफ पी ए आर इज इक्वल टू, किंवा ए पी आर म्हटलं तरी सुद्धा चालेल, angle of PAR is equal to angle of QBR. Angle of QBR. हे दोन्ही angles कशा असतील, congruent असतील. Angle A, angle PAR is equal to angle कोणता असेल आपला, QBR. हे दोन्ही angles congruent आहेत. कशावरून, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वर. हे जर दोन्ही congruent असतील किंवा इक्वल असतील तर हे कोणते अँगल्स दिसतायत आपल्याला, नीट पहा, याच्यामध्ये झेड शेप तयार होतोय, राईट. म्हणजे हे कसे अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स. हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि याला म्हणा इक्वेशन नंबर 4. याचं रिझन पण तुम्हाला लक्षात येईल की याला इक्वेशन का 4 म्हणायचं, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि हे नंतर अल्टरनेट अँगल्स जर असतील तर अल्टरनेट अँगल टेस्ट आपण पाहिलेली आहे. अल्टरनेट अँगल टेस्ट आपल्याला काय सांगते, तर हे अँगल जिथं तयार होते त्या दोन लाईन्स कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहे. सो मग आपण इथं काय सांगू शकतो, सेगमेंट विथ सेगमेंट AP is a parallel segment BQ. ह्या कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. कशावरून, डन बाय राईट अल्टरनेट अँगल्स टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट वरून हे दोन्ही सेगमेंट कशा असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. सो फर्स्ट आपलं काय झालेलं आहे याच्यामध्ये प्रूफ झालेलं आहे. इथपर्यंत सर्वांच्या अगदी लक्षात आलं असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला प्रूफ करायचं आहे, नेक्स्ट पार्ट आहे ट्रायंगल. सो सेकंड काय प्रूफ करायचं आपल्याला, ट्रायंगल APR. नाउ मग इथं आपण ते दोन ट्रायंगल्स कन्सिडर करूया. विच ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ APR अँड सेकंड ट्रायंगल त्याची पेअर आहे RQB. सो पहा आता APR आणि ट्रायंगल RQB हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला कसे दाखवायचे आहेत, सिमिलर दाखवायचे आहे. सो मग याच्यामध्ये आपण काय दाखवू शकतो, अँगल R अपोजिट अँगल. सो मी इथे काय लिहू शकते, अँगल ऑफ ARP इज अ कॉन्ग्रुएंट अँगल, कोणता असेल, QRB. ओके, रिझन असेल वर्टिकली अपोजिट अँगल, राईट, वर्टिकली अपोजिट angles. आणि सिमिलरली त्याच पद्धतीने आणखी आपण काय सांगू शकतो, याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला काय दाखवता येऊ शकतं, अँगल A अँड अँगल B इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट. कशावरून, इथंच आपण प्रूफ केलेलं आहे, इक्वेशन 4. सो अँगल ऑफ PAR इज अ कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ QBR फ्रॉम इक्वेशन 4. सो ट्रायंगल, कोणते ट्रायंगल, ट्रायंगल ऑफ APR इज अ सिमिलर ट्रायंगल ऑफ RQB. कशावरून सिमिलर दाखवू शकतो तर आपण, राईट, डन बाय A टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स काय झाले, सिमिलर झाले. अँगल टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. सेकंड पण क्वेश्चन आपला प्रूफ झालेला आहे किंवा आपण प्रूफ केला आहे. आता राहिला फक्त थर्ड क्वेश्चन. इन थर्ड क्वेश्चन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इफ अँगल PAR इज इक्वल टू 35,
म्हणजे इथं आपल्याला ऑलरेडी काय दिलेलं आहे, इन अ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल पहा, ट्रायंगल ऑफ PAR. PAR याच्यामधला अँगल ए किती आहे, 35 आहे. आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला, अँगल ऑफ RQB. याच्यामधला अँगल Q चं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो मग इथं आपण काय करू शकतो, सो आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे, काय माहिती आहे, विच अँगल ऑफ PAR is equal to 35 degree and angle of PAR is a congruent angle. Which angle? Angle B. Reason? Null equation 4. Okay. So in a triangle, which triangle? RQB. याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण, in a triangle RQB angle of QBR is equal to angle of which angle, PAR is equal. Reason काय, from equation 4. Then equation 4 नुसार मी काय लिहू शकते, angle of PAR चं measurement put there, so is a 35 degree. Angle of QBR is equal to किती मेजरमेंट मिळालं आपल्याला, 35 डिग्री मेजरमेंट मिळालेला आहे. इथं 35 मेजरमेंट आहे. दॅट मीन्स आता याच्यामध्ये ऑपोजिट म्हणजे हे जे अँगलची पेअर आहे, ही अँगलची पेअर कशी आहे, कॉन्ग्रुएंट आहे. कशावरून, देन सेकंड ट्रायंगल RQ बी मध्ये आपण पाहिलेले आहे. देन सेकंड नुसार मी काय सांगू शकते मग याच्यामध्ये, विच अँगल पेअर, देन अँगल ऑफ RBQ is equal to angle of QRB is also equal, so is 35 from equation 4, right? Sorry, equation second. 4 हे फर्स्ट मध्ये असेल, याच्यामध्ये इक्वेशन सेकंड नुसार काय दाखवले, दोन्ही अँगल्स कसे आहेत, इक्वल मेजरमेंटचे आहेत. सो दोन्ही अँगल्स किती झाले, 35. सो रिमेनिंग अँगल आपण फाइंड आउट करू शकतो. सो रिमेनिंग अँगल मध्ये आपल्याला काय करावं लागेल, सो अँगल ऑफ विच अँगल ऑफ RBQ प्लस अँगल ऑफ QRB प्लस अँगल ऑफ BQR. सो अँगल ऑफ RBQ म्हणा किंवा BQR म्हणा इज इक्वल टू किती असेल, 180 असेल. रिझन, sum of all angles in triangles, sum of all angles in a triangle is 180. So 180 put केला आपण. So angle B and angle R put करा, 35 plus 35 plus angle of RQB is equal to 180. That means, so angle of RQB is equal to 180 minus 35 दोन्हीचं ऍडिशन करा, आपल्याला त्याचं ऍडिशन 70 डिग्री मिळतं. सो अँगल ऑफ RQB is equal to 110 degree. So find angle RQB is equal to 110 degree. हे तिन्ही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. अगदी सोपं एक्झाम्पल आहे, लिहून घ्या. चला आता आपण क्वेश्चन नंबर 5 ला सुरुवात करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5, इन फिगर द सर्कल्स विथ सेंटर्स A and B touch each other at E. Line R is a common tangent which touches the circle at C and D respectively. Find the length of सेगमेंट CD. काय काढायचे आपल्याला, सेगमेंट CD ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सेगमेंट CD if the area of the circle are 4 semi and 6 semi. That means, so first observe figure ऑब्झर्व करायच्या मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये एरिया ऑफ द सर्कल दिलेली आहे. दॅट मीन्स स्मॉलर सर्कलची रेडियस असणार आहे 4 सेमी आणि लार्जर सर्कलची जी रेडियस असणार आहे इज 6 सेमी अँड 6 सेमी. ओके, नाउ फर्स्ट आपण एक्झाम्पल सॉल्व करायच्या अगोदर एक लक्षात ठेवायची प्रत्येकाची गोष्ट, हे एक्झाम्पल मोस्ट IMP क्वेश्चन आहे, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, विचारला जातो हा प्रश्न. चला आता या प्रश्नामध्ये आपल्याला दिले काय आणि काय फाइंड आउट करायचंय हे पहा. याच्यामध्ये आपल्याला फक्त हे जे सर्कल्स आहेत हे
सर्कल जे आहेत एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहे, त्याच्यामध्ये सर्कलची रेडियस दिलेली आहे आणि याच्यामध्ये जो काय सांगितलं आहे आपल्याला, लाईन एल इज अ कॉमन टँजेंट आहे. लाईन एल जी आहे कॉमन टँजेंट आहे आणि सी अँड डी हे त्या दोन जे सर्कल्स आहेत त्याचे टचिंग पॉइंट्स आहेत आणि त्याची सीडीची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, सो जे दिले ते अगोदर आपण लिहून घेऊया. सो फर्स्ट ऑफ ऑल मग याच्यामध्ये थोडंसं एक कन्स्ट्रक्शन करून घेतलं. हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट आहे. सो ड्रॉ, काय ड्रॉ केलं आपण, ड्रॉ सेगमेंट एसी सेगमेंट. सेकंड सेगमेंट कोणती ड्रॉ करून घेतलेली आहे, सेगमेंट बीडी अँड सेगमेंट एबी. हा सेगमेंट मी काय करून घेतलेले आहे, ड्रॉ करून घेतलेले आहे. आणखी मी याच्यामध्ये थोडंसं आणखी एक कन्स्ट्रक्शन केलं आहे अँड काय ड्रॉ केलंय की ड्रॉ याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करत असताना मी एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे आणि तो परपेंडिक्युलर टाकलेला आहे मी बीडी वरती. सो ड्रॉ एटी च परपेंडिक्युलर, एटी हा परपेंडिक्युलर कशावरती टाकलेला आहे, सेगमेंट बीडी वरती परपेंडिक्युलर टाकलेला आहे. परपेंडिक्युलर आपल्याला किती अँगल तयार होतो, 90 अँगल, हे सर्वांना माहिती आहे. सो आणखी आपल्याला काय माहिती याच्यामध्ये, सो AC इज इक्वल टू AE इज इक्वल टू आहे 4 सेमी रेडियस ऑफ सेम सर्कल. ॲज इट इज आणखी आपण काय सांगू शकतो, सेकंड BD इज इक्वल टू BE इज ऑल्सो 6 सेमी. कारण रेडियस ऑफ सर्कल आपल्याला दिलेली आहे 4 सेमी आणि 6 सेमी. फर्स्ट सर्कलची रेडियस AC AE 4 सेमी आपण घेतली. सेकंड सर्कलची रेडियस BD अँड BE ही आपण घेतली 6 सेमी. हे दोन्ही इक्वल असेल तरी जर असेल रेडियस ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या हा काय आहे, रेडियस आहे, त्याच्यामुळे त्याची लेंथ कशी असणार आहे, इक्वल आहे, हे आपल्याला माहिती आहे. सो नेक्स्ट आणखी आपण याच्यामध्ये काय सांगू शकतो, सो याच्यामध्ये पहा हा A डॅश E डॅश B कशावरून घेऊ शकतो, दॅट ऑल्सो A डॅश E डॅश B हे आपण कशावरून लिहू शकतो. सो याच्यामध्ये थेरम ऑफ टचिंग सर्कल, थेरम ऑफ टचिंग सर्कल आपल्याला काय सांगता येऊ शकतं, थेरम ऑफ टचिंग सर्कल नुसार टचिंग पॉइंट अँड सेंटर ऑफ सर्कल आर कोलिनियस. सो आपण त्याच्यानुसार हे दाखवलेलं आहे, दॅट मीन्स हे कोलिनियर आहे. सो याच्यामध्ये मी काय घेऊ शकते, एट इज परपेंडिक्युलर असल्यामुळं आणि याच्यामध्ये AC पहा आता आणखी मग याच्यामध्ये आपण काय घेऊ शकतो, AC इज अ परपेंडिक्युलर टू CD अँड BD इज अ परपेंडिक्युलर ऑल्सो CD. सो इथं सुद्धा कितीचे अँगल्स तयार होत आहेत, 90 चे. कशावरून, टँजेंट थेरम, राईट. सो अँगल ऑफ ACD अँड इज इक्वल टू अँगल ऑफ सेकंड अँगल आपण कोणता म्हणू शकतो, अँगल ऑफ BDC इज इक्वल टू 90 डिग्री. टँजेंट टँजेंट थेरम म्हणूया, टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. डायरेक्ट आपण टँजेंट थेरमच म्हणूया कारण ते स्टेटमेंट तुम्हाला माहित आहे. टँजेंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस म्हणजे टँजेंट थेरम नुसार आपण काय सांगू शकतो, अँगल C आणि अँगल D हा कितीचा झाला आपला, 90 चा अँगल झाला. सो इथं जर 90 चा अँगल तयार झाला असेल तर इथे एक परपेंडिक्युलर टाकल्यामुळे इथे एक कन्स्ट्रक्शनचा भाग तयार झाला, म्हणजे इथं आपल्याला एक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला दिसतोय, पहा आहे का. सो याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्येच मी काय घेतलं की इथे तयार होणार हा अँगल सुद्धा कितीचा आहे, 90 चा आहे. सो या क्वाड्रिलॅटरल, कोणता क्वाड्रिलॅटरल म्हणूयात आपण, ATDC. ATDC मध्ये अँगल ऑफ A प्लस अँगल ऑफ T प्लस अँगल ऑफ D प्लस अँगल ऑफ C इज इक्वल टू 360 डिग्री. हे कशावरून घेऊ शकतो आपण, सम ऑफ ऑल अँगल्स इन अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री, हे आपल्याला माहिती आहे. सो या सगळ्यांची सम किती असते, 360 डिग्री. त्यापैकी आपल्याला माहिती आहे अँगल C अँगल T कितीचे आहे, 90. अँगल T इज ऑल्सो 90 म्हणजे रिमेनिंग अँगल फक्त कोणता राहिला, A. सो अँगल A इज ॲज इट इज. सो T is also 90, D is also 90, C is also 90 degree is equal to 360. So angle A, remaining angle आपल्याला किती मिळेल, so angle A is equal to 360 degree
minus 270 degree. So angle E is equal to 90 degree. हा कसा असेल आपला रिमेनिंग अँगल. हा सुद्धा आपल्याला कितीचा मिळालेला आहे, रिमेनिंग अँगल सुद्धा आपल्याला 90 चा मिळालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये इच अँगल हा 90 डिग्री जर असेल तर आपण इथं काय सांगू शकतो, हा जो तयार होणारा जो क्वाड्रिलॅटरल आहे ATDC इज ए रेक्टँगल, राईट. आणि हा रेक्टँगल जर असेल तर याच्यामध्ये रेक्टँगलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ऑपोजिट साइड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. सो AC इज इक्वल टू AC ची ऑपोजिट साइड DT इज इक्वल टू असेल. सो AC ची लेंथ 4 सेमी असेल तर DT इज इक्वल टू ऑल्सो किती असेल, 4 सेमी असेल. सेकंड आणखीन आपल्याला याच्यामध्ये काय दिसते की CD इज इक्वल टू काय असेल तर 80 असेल. सो CD इज इक्वल टू 80. नाउ पण याच्यामध्ये हे पहा, याच्यामध्ये CD आणि AT ची आपल्याला लेंथ माहित नाही, कारण AT ची लेंथ माहित झाली तर CD ची आपल्याला लगेच मिळेल. परंतु नंतर आपण त्याच्यानुसार काय काढू शकतो, इथं पहा इथे एक आपल्याला ट्रायंगल तयार झालेला दिसते कन्स्ट्रक्शन मध्ये ATB. आणि हा ट्रायंगल कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यामध्ये AB ची लेंथ आपल्याला माहिती आहे, BT ची लेंथ माहिती आहे, आपण AT ची काढलं तर CD ची आपल्याला मिळू शकते. सो मग त्यानुसार आपण अगोदर काय करूयात, BT ची लेंथ काढून घेऊयात. BT ची लेंथ काढण्यासाठी आपण डायरेक्ट सो नाउ BT इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल, लार्जर. सो BD मायनस DT. BD ची लेंथ किती आहे 6 सेमी, DT ची लेंथ किती आहे 4 सेमी. सो BT इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 2 सेमी. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, आपण कशासाठी घ्यायलो, राईट, लक्षात आले. नंतर आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, AB ची लेंथ. नाउ आपण काय करूया तसेच, नाउ AB इज इक्वल टू, सो AB इज इक्वल टू काढण्यासाठी आपल्याला दोन सेगमेंट कोणती घ्यावी लागणार आहे, AE प्लस EB, AE प्लस EB. सो AB इज इक्वल टू, AE ची लेंथ आहे 4 सेमी, BE ची लेंथ आहे 6 सेमी. सो AB इज इक्वल टू 4 प्लस 6 10 सेमी. आपल्याला याच्यामध्ये या ट्रायंगलच्या दोन्ही लेंथ्स मिळालेल्या आहेत, म्हणजे दोन्ही साइड मिळालेले आहेत. आता आपण काय काढू शकतो, ऍक्च्युअल AT ची लेंथ फाइंड आउट करू शकतो. नाउ मग आपण काय करूया, इन अ ट्रायंगल, व्हिच ट्रायंगल, इन अ ट्रायंगल ATB. पहा कोणता ट्रायंगल घ्यायले मी, ATB. या ट्रायंगल मध्ये अँगल ऑफ ATB इज इक्वल टू 90 डिग्री डन बाय पायथागोरस थेरम, राईट. त्यामुळे पायथागोरस थेरम नुसार आपण काय सांगू शकतो, त्याने इक्वेशन काय मिळणार आहे आपल्याला. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू BT स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, राईट. AB ची लेंथ माहित आहे, पुट करा 10 स्क्वेअर. BT ची लेंथ आत्ताच आपण काढली आहे 2 सेमी, दॅट मीन्स 2 स्क्वेअर. AT ची लेंथ अननोन आहे ॲज इट इज. सो AT स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 4. सो AT is equal to 100 minus 4, that means AT square is equal to 96. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. नाउ काय करूयात आपण, टेकिंग स्क्वेअर रूट, इन रूट 96, दॅट मीन्स त्याचे आपल्याला फॅक्टर्स किती मिळतील, 16 into 6, टेकिंग स्क्वेअर रूट. सो AT is equal to 4 in a root 6 semi. AT is equal to किती मिळाले आपल्याला, 4 into root 6 semi. बट आपल्याला फाइंड आउट व्हॅल्यू कशाची करायची आहे, CD ची. आणि CD is equal to AE. हे आपल्याला माहित आहे, कारण कशावरून, CD and AT is a opposite sides of a rectangle. सो मग इथे आपण काय सांगू शकतो, बट CD is equal to AT हे आपल्याला माहित आहे. सो CD is equal to also 4 into root 6 semi. So length of CD is equal to 4 into root 6 semi. एक्झाम्पल सोपं आहे, सर्वांच्या लक्षात आलं असेल. मोस्ट IMP क्वेश्चन आहे. सेकंड एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि होमवर्क साठी 2 क्वेश्चन्स थोडे लिहून घ्या आणि दिलेले क्वेश्चन हे काय करायचे नंतर सॉल्व करून ग्रुपला सेंड करायचे. तोपर्यंत एक्झाम्पल लिहून घ्या. सो
इथं आपला प्रॅक्टिस सेट 3.2 टोटली संपलेला आहे. सर्वांच्या झालेले एक्झाम्पल्स लक्षात आले असतील. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आजचा हा तुमचा होमवर्क आहे. क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही एक्झाम्पल लिहून घ्यायचे आणि क्वेश्चन्स कंप्लीट करून ग्रुपला सेंड करायचे.